कुणी एवढं काय तुम्हाला फासावर नाही देणार. मध्यंतर मी बातम्या 12वीचा निकाल लागला की आत्महत्या करणाऱ्यांच्या बातम्या वाचल्या. म्हणजे 3 तासाचा पेपर तुमचं आयुष्याचं भविष्य कसं काय ठरवू शकतो. धीरूभाई अंबानीचं रिलायन्स आज जगभर पसरलंय. 4थी नापास होते ती. जगातली 50% अधिक मोठी माणसं ही नापास आहेत. अडचण काय आहे. स्टीव्ह जॉबचं शिक्षण किती होतं. ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठात गेले होते, पण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आज ज्ञानेश्वरी. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास झाला होता, पण 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज तेंडुलकरवर धडा आहे. एवढा धडा सुद्धा पुरेसा आहे. या जगात पूर्ण परिपक्व कोणीच नसतं. पण चूक झाली याचा अर्थ काही चुकलं असं नव्हे, सगळं गणित फसलं असं नव्हे. चालत राहता यायला पाहिजे, सातत्यानं पुढे झेपावता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तो ध्यास, तो ठामपणा, तो निर्धार, ती अभिव्यक्ती आणि त्याच्यासाठी करावा लागणारा संघर्ष, करावे लागणारे कष्ट, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. आम्हाला ते करता आलं की बस. रात्री अपरात्री काही कधी विचार, निरीक्षण असलं पाहिजे आमचं आजूबाजूचं. व्यक्तिमत्वाचा अर्थ काय आहे. तुम्ही कसे दिसता नाही, तुम्ही काय पेहराव करता नाही, मग तुम्ही बाहेरून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरत नाही. तुम्ही आतून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मोटरसायकलच्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला. तो दरवर्षी पहिलाच यायचा, यावर्षी येणार निश्चितच होतं. आणि स्पर्धा सुरू झाली, बेभानपणे गाड्या पळवायला सुरुवात केली. पण अचानक पुढे एक ऍक्सिडेंट झाला. त्याचा एक स्पर्धक जखमी रक्ताळलेल्या अवस्थेत खाली पडला होता. त्यांनी स्वतःची गाडी थांबवली, त्या रक्ताळलेल्या मित्राला उचललं, दवाखान्यात पोहोचवलं आणि मग तो शर्यतीत सामील झाला. तो दुसरा तिसरा आला. संयोजकाने विचारलं, पहिला नंबर तुझा चुकला नाही, यावेळी काय झालं. तू म्हटला, माझा मित्र जखमी झाला होता, त्याला दवाखान्यात पोहोचवलं. तो तिथंच ठेवला असता, मी पहिला नंबर मिळवला असता तर माझ्या त्या क्रमांकाला काही अर्थ नव्हता. मला पहिला क्रमांक तेव्हा मिळाला जेव्हा मी त्याचा जीव वाचवला. पाशवी ध्येय नको. काही करायचं, कसंही करायचं, काही होऊ द्या, पण मी करणारच. मग चांगला वाईट मार्ग ते नाही बघणार, शॉर्टकट लॉंग कट अजिबात नाही. हे सगळं संवेदनाशील आयुष्य आम्हाला निर्माण करत हसत खेळत जगता आलं पाहिजे. हसत खेळत आमच्या ध्येयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तेव्हा ते खरं यश आम्हाला मानता येतं. तेव्हा ती भूमिका आम्हाला आमच्या यशापर्यंत ठामपणे पोहोचवत जाते. सगळ्यात महत्वाचा विषय आहे, अभिमान बाळगायला हा शिका की आपल्यासारखं या जगात दुसरं कुणीच नाही. आहे का कुणी उठून सांगावं माझ्यासारखा कुणीतरी आहे. अजिबात नाही. तो परमेश्वर एवढा प्रचंड मोठा कलाकार आहे. म्हणजे 125 कोटी लोकसंख्या या देशाची, पण या 125 कोटीत एक माणूस दुसऱ्यासारखा अजिबात नाही, अजिबात नाही. मग आपल्यासारखा कुणीच नाही याचा अभिमान का बाळगत नाही. तुमचे डोळे तुमचे आहेत, तुमच्यासारखे डोळे दुसऱ्या कुणाकडेच नाहीत. तुमचे चेहरेपट्टी तुमचे आहे, तुमच्यासारखे चेहरेपट्टी दुसऱ्या कुणाकडेच नाही. अहो, तुम्ही एकमेवा द्वितीय आहात याचा अभिमान का बाळगत नाही. आम्ही न्यूनगंड बाळगतो. अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, सगळ्यात महत्वाचं ते बाळगू नका अजिबात. मी सुरुवातीला सांगितलेलं, स्वतःचा पराभव तुम्ही स्वतः करणार, दुसरं कुणीच नाही. क्षमता आहे, सामर्थ्य आहे, कौशल्य आहे, तुम्ही ते करणार. या वृत्तीनं सकारात्मक मनाला शिस्त लावत जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चितपणे ठामपणा याचा अर्थ काय आहे. किती ठाम आहात तुम्ही याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. काय माणसं आपण चूक म्हणून निर्णयच घेत नाही. चुकलो तर काय. म्हणजे एका UPSCच्या विद्यार्थ्याला इंग्रजी बद्दल एवढा भयगंड होता की आपण अधिकारी झाल्यावर आपल्याला इंग्रजीतनं बोलावं लागेल म्हणून तो मुलाखतीलाच गेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. कोणच नाही तुमचं दुश्मन. तुमचा न्यूनगंड हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अजिबात तुमच्यासारखं दुसरं कुणीच नाही. ग्रेटेस्ट आहात तुम्ही, ही भावना पहिल्यांदा डोक्यात. मी सुरुवातीला सांगितलं, स्वतःवर प्रेम करायला शिका, नाही कुणी दुसऱ्यासारखं. ठाम राहायला शिका. चुकू द्या निर्णय चुकला तर. अडचण काय आहे. यशस्वी कोण होतात
जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते.